काल दुपारनंतर उत्तर रत्नागिरीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। त्यामुळे चिपळूण, गुहागर, दापोली आणि खेड परिसरातल्या सखल भागात पाणी साचल्याचं बघायला मिळालं। सलग 2 ते 3 दिवस पडणाऱ्या पावसामुळे या भागातल्या प्रमुख नद्या प्रवाहित झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटली असून शेतकरी वर्गात देखील आनंद आहे। सध्या पाऊस चांगला असल्यामुळे इथले शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। चिपळूण आणि गुहागर भागात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहिती मिळत असून झाडांची देखील पडझड झाली आहे। उत्तर रत्नागिरीमध्ये काल दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। अगदी रात्रीपर्यंत हा पाऊस सुरू होता। चिपळूण, खेड, दापोली आणि गुहागर या भागामध्ये अक्षरशः पावसाने झोडपलं होतं आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सध्या सकाळपासून जर पाहायला गेलं तर पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे, कारण अनेक दिवसांपासून ज्या प्रतीक्षेमध्ये इथला शेतकरी होता त्याची चिंता कुठेतरी मिटल्याचं पाहायला मिळतं आहे। शेतीमध्ये आता सर्वत्रच पाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचप्रमाणे या भागातल्या ज्या नद्या आहेत, प्रमुख नद्या आहेत, त्यांच्या पाणीच्या पातळीमध्ये देखील लक्षणीय वाढ झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर संपूर्ण या परिसरामध्ये वातावरण ढगाळ आहे, पावसाचं आहे। आज दिवसभरात पाऊस पडू शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पावसाची जी चिंता आहे ती कुठेतरी मिटल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाने देखील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पाऊस जोरदार पडेल अशा देखील शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। एकूणच जर पाहायला गेलं तर या उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जो जोर आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे नागरिकांमधून समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.